नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 4 ऑक्टोबर 2024 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शुक्रवारचा आहे. क्रोधी नाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. शरद ऋतू आहे. अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाची द्वितीया आहे. नक्षत्र चित्र आहे. योग वैधृती आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो बाल आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो कौलव आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 7:48 ते 9:17 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 11:51 ते 12:39 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 10:46 ते 12:15 आणि यमगंड काळ दुपारी 3:15 ते 4:42 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस तुळ राशीमध्ये भ्रमण करणार आहे. आजच्या दिवशी शुक्र आणि शनीचा त्रिकोण योग सुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तम स्थानात असणाऱ्या शुक्राबरोबर तुमच्या लाभ स्थानाचा जो शनी आहे हा त्रिकोणीय करणार दिवस महत्वपूर्ण राहील. खास करून वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. येणार 2 ते 3 दिवसात वैवाहिक जोडीदाराकडे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. काही चांगले उत्तम प्रलंबित लाभ तुम्हाला येणाऱ्या 2 ते 3 दिवसात मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठात असणाऱ्या शुक्राबरोबर दशमातला जो शनी आहे हा त्रिकोणीय करणार दिवस महत्वपूर्ण राहील. खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्वपूर्ण घटना घडामोडी आजच्या दिवशी घडू शकतील की ज्या शुभफलदायी असतील. याचप्रमाणे कार्यक्षेत्राच्या संदर्भात येणाऱ्या 2 ते 3 दिवसात काही चांगल्या उत्तम संधी तुम्हाला मिळू शकतील की ज्या पॉझिटिव्ह असतील. दिवस तुमच्याकडे संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमात असणाऱ्या शुक्राबरोबर भाग्यातला जो शनी आहे हा त्रिकोणीय करणारा दिवस महत्वपूर्ण आहे. खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमध्ये नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. याचप्रमाणे नवीन रिलेशनशिप बनवण्याकरता येणारे 2 ते 3 दिवस अतिशय उत्तम राहतील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर लॉंग टर्ममध्ये केलेले ट्रेड तुमच्यासाठी शुभफलदायी राहतील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात महत्वपूर्ण कामं तुम्ही हाती घ्या. भाग्याची उत्तम साथ लाभू शकेल. जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये असाल तर येणाऱ्या 2 ते 3 दिवसात तुम्हाला काय चांगल्या इंट्युशन्स मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणाऱ्या शुक्राबरोबर अष्टमातला जो शनी आहे हा त्रिकोणीय करणार दिवस महत्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल, तो आराम मिळेल सुद्धा. घरातल्या व्यक्तींमध्ये नातेसंबंध अतिशय सुमधुर अशा प्रकारचे राहतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात वास्तूविषयी कुठल्याही प्रकारचं काम करायचं असेल, नवीन वास्तू घ्यायची असेल, असलेली विकायची असेल, वास्तूमध्ये रिनोव्हेशन करायचे असेल, येणारे 2 ते 3 दिवस अतिशय उत्तम असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणाऱ्या शुक्राबरोबर सप्तमातला जो शनी आहे हा त्रिकोणीय करणार दिवस महत्वपूर्ण आहे. खास करून आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील आणि ती कामं पूर्ण सुद्धा होताना दिसेल. थोडंसं एक्झर्शन वाटेल. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसात वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारे दिसून येतील. वैवाहिक जोडीदाराकडे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. त्याचप्रमाणे कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस याकरता आजचा दिवस किंवा येणारे 2 ते 3 दिवस अतिशय उत्तम असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 2य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणारा शुक्राबरोबर तुमच्या षष्ठातला जो शनी आहे
हा त्रिकोणी योग करणारा दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. याचप्रमाणे महत्त्वपूर्ण गुंतवणूक सुद्धा होऊ शकेल. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात सुद्धा अतिशय उत्तम लाभ, प्रलंबित असे लाभ तुम्हाला मिळण्याची शक्यता राहील. दिवस तुमच्याकडे भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे तुळ रास. तुळ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणाऱ्या शुक्राबरोबर पंचमातला जो शनी आहे, हा त्रिकोणी योग करणार आहे. हा तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी लेव्हल अतिशय उत्तम दिसून येईल. जे काम हाती घ्याल ते अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील. आजच्या दिवशी जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमध्ये नातेसंबंध सुधारतील. नवीन रिलेशनशिप बनवण्यासाठी सुद्धा येणारे 2 ते 3 दिवस अतिशय उत्तम राहतील. त्याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, तर साधारणतः लाँग टर्ममध्ये केलेले ट्रेड तुमच्यासाठी उपयुक्त असे असणार आहे. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या बाह्य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणाऱ्या शुक्राबरोबर तुमच्या चतुर्थातला जो शनी आहे, हा त्रिकोणी योग करणार आहे. आजचा जो दिवस आहे थोडासा धावपळीचा राहील, धकाधकीचा राहील, दगदगीचा राहील. मात्र कामं तुमची पूर्ण होताना दिसतील. घरातल्या व्यक्तींवरचे नातेसंबंध सुधारतील, वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुधारतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे धनुरास. धनुराशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभात असणाऱ्या शुक्राबरोबर तृतीयातला जो शनी आहे, हा त्रिकोणी योग करणार आहे. काही चांगले उत्तम लाभ तुम्हाला आजच्या दिवशी किंवा येणाऱ्या 2 ते 3 दिवसात मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. मित्रपरिवाराकडून का चांगले सहकार्य मिळू शकेल. याचप्रमाणे प्रलंबित कामं की जी पूर्ण होत नाहीत अशी कामं जरूर हाती घ्या. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात ती पूर्ण होताना दिसून येतील. यानंतरची जी रास आहे, ती आहे मकर रास. मकर राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या शुक्राबरोबर द्वितीयातला जो शनी आहे, हा त्रिकोणी योग दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि अत्यंत शुभफलदायी राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले चांगले अनुभव तुम्हाला या दरम्यान मिळू शकतील. याचप्रमाणे कार्यक्षेत्राच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण संधी तुम्हाला येणाऱ्या 2 ते 3 दिवसात मिळतील. कार्यक्षेत्रा संदर्भातले महत्त्वपूर्ण लाभ, गुंतवणूक येणाऱ्या 2 ते 3 दिवसात होईल, की जे तुमच्यासाठी शुभफलदायी राहील. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यात असणारा शुक्राबरोबर तुमच्या राशीतला जो शनी आहे, हा त्रिकोणी योग करणार आहे. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी लेव्हल जबरदस्त दिसून येईल. जी कामे हाती घ्याल ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल. भाग्याचे साथ मात्र तुम्हाला उत्तम प्रकारे लाभेल. येणारे 2 ते 3 दिवस सुद्धा तुमच्यासाठी आनंदी दिवस असणार आहे. भाग्याचे साथ उत्तम प्रकारे लाभेल. प्रलंबित काही कामं तुमची येणाऱ्या 2 ते 3 दिवसात पूर्ण होताना दिसतील. एकंदरीत येणारे 2 ते 3 दिवस हे तुमच्यासाठी भाग्यशाली असेच असणार आहेत. यानंतरची जी रास आहे, ती आहे मीन रास. मीन राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणाऱ्या शुक्राबरोबर व्ययातला जो शनी आहे, हा त्रिकोणी योग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास, अचानकपणे डोकं वर काढण्याची शक्यता राहील. त्या संदर्भात काळजी घ्या. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 4 ऑक्टोबर 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.